एक 19 वर्षाचा मुलगा आणि त्याच्या पायाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज असू शकतं का? मित्रांनो, एक 60 सेकंद द्या मला. या केसबद्दल मी तुम्हाला समजून सांगतो. एक 19 वर्षाचा मुलगा आला होता. त्याच्या लेफ्ट साइडच्या पायामध्ये 2-4 दिवसापासून दुखत होतं. सो त्याने पेन किलर घेतले आणि त्याला बरं वाटलं तर तो शांत बसला. पण अवघ्या 2 ते 3 दिवसानंतर त्या पायाचं दुखणं कमी होण्याच्या ऐवजी तो पाय सुजायला लागला आणि त्याचं दुखणं वाढलं. डॉक्टरकडे गेला, पण त्याने पायाची सोनोग्राफी केली, ती नॉर्मल. पेच पडला, नक्की पाय दुखतोय तरी कशामुळे? तर हाडांच्या डॉक्टरांकडे गेला. त्यांनी युक्ती चालवली आणि कमरेचा एम-आर-आय करून घेतला. कमरेच्या एम-आर-आयमध्ये कळालं, की त्याच्या लेफ्ट पायाच्या रक्तवाहिनीमध्ये एक छोटासा ब्लॉकेज आहे. सो त्यांना एमर्जन्सीमध्ये रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन्स दिले जातात. त्याने त्याला बरं वाटतं आणि अवघ्या 2 ते 3 दिवसानंतर तो डिस्चार्जही होतो. मित्रांनो, पेन किलर घेऊन तुम्ही सिम्प्टम्सला तर दाबाल, पण आजार मात्र आत चालू असतं. वय काहीही असो, शरीर संकेत देतं आणि कधी-कधी हे छोटे-छोटे संकेत तुमचा जीवही वाचू शकतात. लक्षात ठेवा, छोटा पेन मोठ्या आजाराची सुरुवात असू शकतं. विचार करा.